नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या भावाच्या एकदम लाडक्या चॅनलवरती. आणि मी इतक्या दिवस व्हिडिओ नव्हतो टाकत कारण की मी प्रवासात बाहेर गेलतो. पण काल रात्रीच मी आलो आहे आणि कालच नाही का कशाबाचा टीजर आला आहे, जो की मी पाहिला नाही कारण की मी विचार करत होतो मी किती उशीर झाला तर याचं रिॲक्शन करूत, आपण आपला रिव्ह्यू देऊया. तर सकाळचे 7:30 वाजत आहे. तुम्हाला कसं दाखवू, फोननी सध्या रेकॉर्ड करतोय. पण 3, 2, 1 चालू. इंडियाज फर्स्ट. कलर टोन खूप चांगला आहे. ओम बुद्ध. आध्यात्मिक. नागराज मंदिर. 1 जानेवारी 2027. अजय अतुलने म्युझिक दिले रे. तर हे बघा, पूर्ण टीजर बघितल्याच्या नंतर तुम्ही बघताना जी कलर ग्रेडिंग जे म्हणजे पूर्ण टोन आहे ना पूर्ण टीजरचा, तो इतका फ्रेश वाटतोय ना, जेणेकरून आपल्याला असं वाटतं की हा चित्रपट मोठ्या पडद्यासाठीच बनला आहे. आणि इतकी ग्रँड स्केलवरती बनत आहे मूव्ही, जिथं पूर्ण तुम्ही बघता की अख्खे जे आपल्याला मोस्टली जे शॉर्ट्स दाखले ते गावाचे दाखले. आणि आपल्याला कुठंच नाही का जे मेन हिरो आहे, आय गेस त्याचंच नाव कशाबा असणार आहे. आणि तो कुठंही रिव्हील केला गेलेला नाही की नेमका आहे कोणतो ॲक्टर. आणि मोस्टली ह्याच्यात नाही का मराठी ॲक्टर्सच घेतलेले आहेत, जिथं ओम भुटकर दिसले, जितेंद्र जोशी दिसली, अजून बी खूप नागराज मंजुळेचा बी छोटा मोठा रोल आहे बहुतेक. आणि आपले महेश मांजरेकर, खूप सारे ॲक्टर्स दिसले. आणि ही एक मला लई खूप चांगली गोष्ट वाटते, जिथं नाही का रिसेंट आलेला राजा शिवाजी ना, त्याच्यात नाही का बॉलिवूडचे अर्ध्याचे वर ॲक्टर्स होते आणि त्यांच्या बलबुत्यावरतीच नाही का बहुतेक त्यांनी त्या म्हणजे नाही का थोडं वर दाखवायचा प्रयत्न केला, जेणेकरून हिंदी ऑडियन्स पण ह्याला बघन. पण एक गोष्ट आहे की जर तुम्ही मराठी कोर चित्रपट बनवत आहेत आणि तुमचं मेन टार्गेटच मराठी ऑडियन्स आहे ना, तर तुम्ही आय गेस फक्त स्टोरीवरती फोकस करा. जर स्टोरी दम आहे ना, तर ती ऑटोमॅटिकली वर्ड ऑफ माउथनी ती सगळ्या म्हणजे पूर्ण भारतात पसरतीच. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्यांनी ती खूप चांगली गोष्ट केली आहे. अजून मी खूप सारे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, जसं की अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट, अजय अतुलनी ह्यांना म्युझिक दिलं आहे. आणि ते तुम्ही पाहत असताना की नाही का दर कुठल्या दुसऱ्या मोठ्या चित्रपटात, ग्रँड स्केल चित्रपटात ते म्युझिक देतात म्हणजे देतात. आणि त्यांचं म्युझिक कधी डिसअपॉइंट करत नाही. ते ट्रेडिशनल टच, ते कल्चरल टच, म्हणजे कसाही चित्रपट असू दे त्या जॉनरमध्ये त्यांचं जे म्युझिक आहे ना, ते एकदम बरोबर सूट करतात. तर ते ते खूप चांगली गोष्ट केली. आणि हे बघा, ओव्हरऑल मला वाईब आली. हे चंदू चॅम्पियन जर तुम्ही मूव्ही पाहिली असेल, हिंदी सिनेमामध्ये आलेली मूव्ही आहे ती, तर त्याच्यासारखी खूप वाईब वाटत होती. कारण की ऑलिम्पिक मेडल, ते पूर्ण वातावरण आणि ते गावातली गोष्टी, रेसलिंगचा माहोल, तर हे सगळ्या गोष्टी बघून नाही का पूर्ण टीजर मला त्या गोष्टीबद्दल वाटत होता. तुम्ही जर नसन पाहिला चंदू चॅम्पियन, तर खूप चांगला पिक्चर आहे तो बी. मराठी आपले काय नाव आहे त्यांचं, चंद्रकांत पेडकर, ज्यांनी नाही का 3 ऑलिम्पिक आणले होते, तर त्यांच्यावरती हा बेस्ट पिक्चर आहे. तर पण हा कशा बनाव आहे, तर आय गेस हे बी कुठली तरी बायोपिक असणार आहे, बघू. मला खूप आवडला टीजर, या जेन्युइनली सांगतो. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि तुमचे काय ओपिनियन्स आहेत. आणि एक गोष्ट मला कमेंट्समध्ये सांगा की नागराज मंजुळ सरांनीच नाही का सायराट बनली होती मराठी चित्रपट, ज्यांनी 100 कोटी फर्स्ट टाइम क्रॉस केले ते, का ते ही मूव्ही त्यांचाच रेकॉर्ड तोडू शकते का?
बघूया, मला कमेंटमध्ये नक्की सांगा.